नोंद करून घ्या आपण. मॅच क्रमांक 5 पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील. 4:15 वाजून गेले. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. चला थोडंसं स्पीडअप करायचं. JC11 टीम सलामीचे दोन्ही बॅटर पाठवा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल YK वॉरियर्स विपक्ष SP एंटरप्राइजेस. दोन्ही टीम्सचे कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी तयार राहायचं. मनोजजी पाटील सर आणि हेमंत कोट दोघांना विनंती असेल. चला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय लवकरात लवकर. JC11 विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळते. रुद्रराज 11. JC11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा असेल तो म्हणजे बॅटिंगचा. तर फिल्डिंगसाठी रुद्रराज 11 संघाला इन्व्हाइट केलंय. मला वाटतंय सप्त हिंद केसरी सुशील दादा जे मात्र आता मैदानावरती गेलेत अड्ड्यावर आणि आता संपूर्णपणाने कार्यभार सांभाळलाय. अष्ट हिंद केसरी गणेश दादांनी. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील जयंत दादा. चतुर्थ हिंद केसरी जयंत दादा मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. आणि अभि आपल्याला पाहायला मिळेल तृतीय हिंद केसरी. JC11 टीम आपले एक्स्ट्रा प्लेयर 6. 1 मिनिट पंच. 6 ओव्हरची मॅच ना. 6 ओव्हरची मॅच. 6 ओव्हरची मॅच. उद्या बघू आपण काय असेल ते. आज राहू दे जेवढं. चला 12वे प्लेयर चला आपण मॅचच्या दिशेला वळूया. पहिला बॉल सुमितच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय मिस स्पीड झाली या. मात्र तोपर्यंत एक धावजी मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 1 या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सुमितच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. सुमित एक नामवंत खेळाडू आहे. अजय यांचं देखील येणं बाकी आहे. गोलंदाजीचा भरणा असणारा संघ. पहिली मॅच हारला मात्र जबरदस्त गोलंदाजीच्या बळावरती या संघाने समोरच्या संघाला संपूर्णपणाने पीट केलं होतं. यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र स्थिर आहे स्थगित आहे. पहिला बॉल डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर डबल त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पहिलं षटक प्रगतीपथावर. सुमित यांच्या माध्यमातून मात्र फुलटॉस बॉल आणि फटका लाजवाब पाहायला मिळतो. फ्लॅट एट स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा राजाच्या बॅट आलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब
ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. राजाच्या बॅट मधून राजेशाही तडाखा दाखवणारा कडकडाट असा षटकार. 6 धावा. Is a end of a first over. After first over, scorecard is on 15 without any loss. दुसरं षटक प्रगतीपथावरती अजयच्या माध्यमातून हॅमर केलंय कव्हरच्या दिशेला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डिंग लाजवाब. डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 2 धावेंनी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. अजय. आक्रमक हल्ला चढवला गेला. यावेळेस फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. वेल स्टॉप. जबरदस्त पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर डबल. त्यानंतर 4. त्यानंतर सिंगल. ऑफस्टंपच्या बाहेरचे बॉल फक्त आणि फक्त हॅमर केले जात आहेत. कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर. वाईडिश लॉंग ऑफ या क्षेत्राला टार्गेट केलं जात आहे. मात्र यावेळेस फटका असून एक जबरदस्त बॉल स्लॉट मध्ये होता. मात्र 2 धावा टीमच्या टोटल मध्ये 8. कधी कधी फटके चांगले नसतात मात्र धावा येतात. हा फटका चांगला होता मात्र धावा आल्या नाही आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं मी म्हणेल ही जी आपल्याला बाउंड्री पाहायला मिळते तिथे 2 धावा आहेत. अन्यथा मे बी आपल्याला षटकार देखील पाहायला मिळू शकला असता. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. शॉर्ट मिड विकेटचे फिल्डर. कॅचची संधी. कॅच कंप्लीट आणि मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम JC11 संघाला. राजाची खेळी समाप्त. त्या अगोदर जबरदस्त बॅटिंग करून आउट झालेत राजा. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलशी होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं होत असताना समाप्त. 2 षटकांचा बाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24. पहिल्या षटकामध्ये 15. या षटकामध्ये 9. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. 1 विकेट विथ लॉस ऑफ आपण पाहू शकतो. आता 24 धावा धावफलकावरती अर्जित झालेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ही मॅच नंबर 5वी आपल्याला पाहायला मिळते. भारतीय वेळेनुसार वाजले 4:30. जवळपास अजून 1.5 ते पावणे 2 तासाचा आपल्याकडे कुशन आहे. मात्र चौफेर बाजूने आपण पाहू शकतो इमारती आहेत त्यामुळे संध्याकाळ आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार लवकर होईल यात ती मात्र शंका नाही. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल. पॉइंटचे फिल्डर थोडीशी मिस्टेक करतील. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. नाही ते हेमंत दादा ते काय करतील ना हे सांगू शकत नाही. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ जो मात्र 3. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू.
यावेळेस फटका लाजवाब लॉंग ऑन ला क्लिअर करत आमच्या मुख्य व्यासपीठाला दिली आहे सलामी. बॉल सीमा पार, हवाई हमला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. षटकार 6 धावा. जो आदरणीय दुर्योधन शेठ पाटील साहेबांचा फ्लेक्स आहे त्याला मारायचा आहे, वैभव दादांना नाही मारायचा. धावसंख्या धावफलकावरती 31 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका लाजवाब, ओव्हर द बॉलर, हेड डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं समाप्त. 3 षटकांचा 5 विकेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 37. ड्रिंक्स ब्रेक होईल का सर? षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त झालं. धावसंख्या 37 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये 3 चेंडू डॉट, 1 सिंगल आणि 2 षटकार. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहायला गेलं भानूच्या 13 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 डबल पहिल्या बॉलवर, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर 2 चेंडू, 1 विकेट, 1 डॉट. त्यामुळे जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं अजयच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती 6 काढल्यानंतर नंतरच्या 4 बॉलवरती 1 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. सेम सुमितच्या सोबत देखील आपल्याला पाहायला मिळालं. चौथ्या षटकाला होती सुरुवात. अजय पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज या चौथ्या षटकामध्ये. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो. जे मात्र 38-38 या आकड्यावरती सेकंड स्पेलमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळतात. ज्या नावाभोवती अटाळीचं क्रिकेट खेळलं जातं, ज्या नावाभोवती अटाळीचं क्रिकेट खेळलं जातं असा प्रेम आहे त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील अजय. जबरदस्त कामगिरी सातत्याने या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशी सर्व खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲक्शनमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 39 39 धावा. अविनाश शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, तसेच उद्योजक समाजसेवक आदरणीय रमण शेठ तरे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत.
धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 40 या आकड्यावरती. हेमंत कोटची चील सोडली आहे. हेमंत कशा प्रकारची कामगिरी करेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील जर पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. वाईट बॉल. अवांतर धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि साऊंड पोहोचेल 41 या आकड्यावरती. 3 चेंडू 4 धावा खर्च केल्या गेल्यात. उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आमचे लाडके रमण दादा, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. आसमानी, सुलतानी, तुफानी षटकार. फलंदाजच्या बॅट मधून 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाजच्या बॅट मधून जबरदस्त खेळी. एकदा बॅटिंग आवडली असेल ओमची तर टाळ्या वाजवायला मित्रांनो हरकत. तुमच्या माध्यमातून अजून एक षटकार. फिफ्टी अप. 53 धावा धावफलकावरती. कोरडप्याचा बॉल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. याच दरम्यान हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती 4 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा धावफलकावर. डीजे एंड ऑफ अ 4th ओव्हर आणि टीमची टोटल धावफलकावरती विथ लॉस ऑफ 1 विकेट 353. 53 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र अर्जुन पाहायला मिळेल. तो म्हणतोय थांबा. पंचांना म्हणतोय तो थांबा, वाईट देऊ नका. पंच बोलतील नाही मी देणार. वाईट बॉल. नाही, त्याच्या हातातून ज्यावेळेस बॉल सटकला पहिले पंचांकडे बघितलं. थांबा, वाईट देऊ नका. यावेळेस चांगला चेंडू. अगदी मला वाटतंय ज्याप्रमाणे जोफ्रा आर्चर त्याचप्रमाणे हा अर्जुन. आर्चर म्हणजे खऱ्या अर्थानं धनुष्यबाण ज्याला चांगल्या प्रकारे येतो त्याला आर्चर, जोफ्रा आर्चर. आणि अर्जुन देखील तसाच कामगिरी करतोय बघा. ते सर्राट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मात्र वाईट बॉल. जबरदस्त पेसने गोलंदाजी करत असताना अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत A1 क्वालिटीचा आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. हरकत नाही, 4 नाही जाणार. एकच आहे भाऊ. टेन्शन घेऊ नको तू. त्याला टेन्शन आला नको. टेन्शन नको घेऊ. लोड घेतला तर अपलोड होणार नाही. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र 63 या आकड्यावरती. 63 ऑन द बोर्ड. यावेळेस वाईट बॉल. अवांतरशी धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 64. 64 या आकड्यावरती. 64 ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती 500 मार्गस्थ फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर
हाताला ब्रश करून बॉल सीमा पार लॉंग ऑफला क्लिअर करत षटकार. वरती आपल्याला पाहायला मिळेल 70 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 70 धावा धावफलकावरती. जेसी 11 संघ सध्याच्या गडीला जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत देखील जबरदस्त कामगिरी करतोय. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल टीमच्या अकाउंट मध्ये. एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 71-71 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 71. शेवटचा बॉल. बॅटची एज क्या बात आहे. जबरदस्त आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. फिल्डिंग देखील लाजवाब. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती 5 समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 71 धावा धावफलकावर. दोन षटकार त्यासमोर 2 व्हाईट बॉल 3 व्हाईट बॉल आणि 3 सिंगल. जवळपास 17 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस फटका लाजवाब. हेमंतच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. 6 धावांसाठी हेमंतच्या बॅट मधून. हेमंत कोट ब्रँडेड षटकार. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आणि बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार हेमंतच्या बॅट मधून. भरपूर आल्यात त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे धावा बहाल कराल. गलत बात. 78 ऑन द बोर्ड प्लस 7 अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील. बॉल सीमा पलीकडे आलाय. अजून एक षटकार 6 धावा. थँक्यू सो मच डिझाईन. सलगची 3 बॉल 3 षटकार आलेत. सो आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 90 आकड्यावर. 90 आकड्यावरती धावसंख्या. यावेळेस फटका पुन्हा एकदा लाजवाब. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक चौथा षटकार हेमंतच्या बॅट मधून. धावा धावफलकावरती. जबरदस्त खेळी हेमंतच्या माध्यमातून. 43 धाव्यांवरती हेमंत खेळतोय आणि ओम 32 धाव्यांवरती खेळतोय. जबरदस्त खेळी. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 98 धावा धावफलकावरती. 27 धावा ज्या मात्र या षटकामध्ये आल्यात आणि 45 धाव्यांवरती हेमंत करतोय बॅटिंग. या स्पर्धेमधली पहिली 50 कंप्लीट करू शकेल का. व्हाईट बॉल. धावसंख्या 99 आकड्यावरती. 99 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. वाईट आणि 100 धावा कंप्लीट. क्या बात आहे. या षटकामध्ये जवळपास 28 धावा खर्च झाल्यात आणि ही वाईट 29 धावा.
धाव फलकावरती या षटकामध्ये खर्च झाल्यात. फुल टॉस बॉल जरूर होता मैदानावरती. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल मैदानावरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांकडे अपील. फलंदाज बाद. मात्र बॅटिंग आवडली असेल तर दोघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती रन नाही घेतला ना. किती रन झाले ते? 29 रन. नाही नाही पूर्ण मी 100 धावा धावफलकावरती. 101 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. डीजे SP एंटरप्राइजेस आणि YK वॉरियर्स दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. अजून आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद करून घ्या. 5वी मॅच आहे. यापुढील 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
101 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सलामीची जोडी सुमित आणि त्याच्या सोबतीला अजय पाहायला मिळतील. स्वतःवरती दाखवला विश्वास आणि त्यानंतर इनिंगला करणारे सुरुवात. बॉलिंग मार्कवरती जॉन्सन पहिल्या षटकामध्ये तयार होतो. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला खेळाडू असेल लॉंग ऑफ मध्ये आणि दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडू अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. फटका अप्रतिम होता. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. अजय भोईर पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंड वरती. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट खेळायचं एक दांडगा अनुभव आणि त्या सोबतीला एक ट्रम्प कार्ड म्हणून या खेळाडूची ओळख आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अगदी त्याप्रमाणे अनुभवाची शिदोरी त्या सोबतीला तितकं सुरेख असं टॅलेंट आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे अजय भोईर. यावेळेस वेगवान चेंडू होता. चेंडू पायाला ब्रश होतो आणि त्यानंतर थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होती. 2 धावा धावफलकावरती. 101चं टार्गेट. पहिल्या षटकापासून फटकेबाजी चांगली करावी लागेल. 17ची सरासरी मेंटेन करायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. झाली आहे सिंगल कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. ज्यावेळेस तुम्ही 101 धावा ज्या मात्र चेस करत असता त्यावेळेस एक षटक 6 पैकी तुम्ही लूज खेळू शकता, परंतु त्यानंतर प्रत्येक षटकामध्ये 20 पेक्षा जास्तची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच अगदी 2 ते 3 षटकांमधूनच तुमच्या हातातून सटकू शकते. 3 धावा धावफलकावरती येऊन ठेपल्यात. गोलंदाज तयार. नटराज मुद्रेमध्ये फटका मारायचं होतं. वाईट बॉल येतोय. 4 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस देखील वाईट बॉल येतो. यानंतर होणारी मॅच आपण पाहतो. एका बाजूला YK वॉरियर्स विपक्ष SP एंटरप्राइजेस. टॉस वॉन बाय YK वॉरियर्स आणि त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चूज करण्यात आली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी SP एंटरप्राइजेस या संघाला. इथे गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज सुमित चिके संपुष्टात. सुमित बॅक टू दी पवेलियन. वॉरियर्स आणि त्याच्या माध्यमातून फिल्डिंग चूज करण्यात येते. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी SP एंटरप्राइजेस या संघाला. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. एका दुहेरी धावेने इथे काय होणार नाहीये. इथे मोठी फटकेबाजी जी मात्र करावी लागेल. एका चेंडूचे की अजूनही शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळतीये. खूप मोठा टार्गेट जो मात्र चेस करायचा आहे. अलॉंग द वी चेंडू स्टिअर झालाय कार्पेटच्या साह्याने. चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होतीये. पहिले षटक समाप्त. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी. थोडंसं करेक्शन असेल. येस 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी. अजूनही 93 धावांची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 93 धावांची गरज. एक मोठं असं लक्ष आहे, परंतु मी म्हणेल अनेक स्पर्धेमध्ये मी पाहिलंय 4 षटकांमध्ये 100 क्रॉस होत असताना. अगदी नडगावची स्पर्धा सुरू होती धर्मवीर चषक. त्यामध्ये
स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली ब या संघाने 4 षटकांमध्ये 114 धावा बनवल्या होत्या. त्यामुळे 5 षटकांमध्ये मी म्हणेल सध्याच्या स्थितीला 93 धावा किंबहुना 94 धावा देखील बनवू शकतात. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगवान चेंडू होता. गुडलँथ वरती चेंडू हिट होतो. अतिरिक्त खांद्याचा वापर आणि त्याला अनुषंगून चेंडू राईज झाला. सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. इथे फटका अप्रतिम आहे आणि फलंदाज बाद होतोय. 1 रन असेल. 1 धाव असेल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 9 धाव धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 92 धावांची अजूनही गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. चेंडू इनफिल्ड मध्ये फील्ड केला जातो. डॉट बॉलची समाप्ती होईल. 9 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 27 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 27 चेंडूंमध्ये 92 धाव्यांची गरज आहे. एक असं टार्गेट आहे जो टार्गेट चेस करत असताना दमछाक होईल या ती मात्र शंका नाही आहे. परंतु मी म्हणेल अजय भोईर सारखा एक खेळाडू जो मात्र सध्याच्या स्थितीला स्ट्राइक वरती त्याच्याकडे कॅलिबर आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेला साजेशी कामगिरी होत असताना या चेंडूवरती बॉल सीमा पार षटकार येतोय. पुल करायचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल आणि बॉल चाललाय सीमा पार. अजून एक अप्रतिम फटका अजयच्या बॅट मधून. पोहोचल्यात. एका चेंडूचा काही शिल्लक आहे अजूनही. इथे देखील फटका अप्रतिम. बॉल सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर करत अजयचा तडाखा षटकार. येऊन पोहोचल्यात. विजयासाठी अजूनही 76 धावांची गरज. येणारे 24 चेंडू आणि 76 धावांची गरज आहे. 19 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. जॉन्सन विनंती असेल थोडस स्पीडअप करा कारण 5 वाजलेले आहेत. आजच्या दिवसामधील हा धरून 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. वेगवान चेंडू होता. जॉन्सन कडे मी म्हणेल कॅलिबर आहे. सातत्याने वेगवान चेंडू फेकी जॉन्सनच्या माध्यमातून केली जाते. जॉन्सनने सकाळीच 1 तास जिम मध्ये बायसेप मारून आलेत आणि त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी केली जाते. वेगवान चेंडू होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 30वे षटक मार्गस्थ आहे. जॉन्सनच्या माध्यमातून अतिशय वेग जो मात्र पाहायला मिळतो जॉन्सन कडे आहे आणि त्याचा फायदा देखील तो उचलतो. नक्कीच उल्लेख करेल वैभव शेठ पाटील यांचं ज्यांच्या माध्यमातून अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके वैभव शेठ पाटील. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होलं पाहिजे कारण जर पाहायला गेलं तर या विभागामधील नवीन नवीन खेळाडूंना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. आपलं देखील काहीतरी देणं या विभागासाठी आहे. त्यासाठी त्याला अनुषंगून मी म्हणेल ही स्पर्धा त्यांच्या स्वप्नातून साकार झाली आहे. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. इथे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, तिसरा चेंडू देखील सिंगल आणि चौथा चेंडू आलाय डॉट.
जॉन्सनच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते. यावेळेस वाईट +1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ 2 चेंडूंसाठी अजून शिल्लक 29 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू जे मात्र फेकले जात आहेत आणि त्यानंतर पूर्ण प्रकारे फलंदाज हतबल होत असताना पाहायला मिळत आहेत. काहीही उत्तर मिळत नाहीये जॉन्सनच्या चेंडूंचं फलंदाजांना. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. फक्त एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि जॉन्सनच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी केली जाते. वन ऑफ द बेस्ट मी म्हणेल बॉलर आजच्या दिवसामध्ये आणि त्याचं नाव म्हणजे जॉन्सन आहे. वाईट बॉल येतो. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 70 धावांची गरज आहे. या षटकामधील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 31 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 70 धावांची गरज. येणारे 18 चेंडू शिल्लक. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक असेल. चर्चा जी मात्र केली जाईल दोन्ही संघांमध्ये आणि तोपर्यंत संधी असेल डीजे ऑपरेटरला. वरती 18 चेंडूंमध्ये 70 धावांची अजूनही गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओम पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकामध्ये आलेत. यावेळेस वाईट बॉल असेल. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक रमण शेठ तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 ते 3 वर्षापूर्वी रमण दादाशी ओळख झाली होती. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व. ज्या वेळेस SSB कप प्रीमियर लीग असते त्या वेळेस रमण दादा जो मात्र आवर्जून त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा होती. थर्डमॅन मध्ये कॅचची संधी होती. स्वतःवरती विश्वास जो मात्र दाखवण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं ओमच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि सध्याच्या स्थितीला चौथ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी होतीये. पूर्ण प्रकारे भानू मी म्हणेल बीट होत असताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 6 चेंडू डॉट आलाय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू लो फुल टॉस चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. आता मॅच मध्ये पूर्ण प्रकारे JC11 हा संघ वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्या. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. गुडलाईन वरती चेंडू हिट झाला. त्यानंतर चेंडू राईज होतोय. फलंदाज सरप्राईज होतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होईल. अप्रतिम गोलंदाजी
आणि गोलंदाजीचा तोफखाना म्हणून JC11 या संघाची ओळख आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. डगआउट मधून मी म्हणेल रुद्रराज 11 टीमचे प्लेयर्स म्हणतात हेमंत कुठला तरी चेंडू सोड, एखाद तरी चौकार जाऊ दे. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने 4थ्या षटकाची समाप्ती होते. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 33 धावा. अवघ्या 2 धावांचं हा षटक पाहायला मिळालं. समीकरण अजूनही 12 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. अशोक पाहायला मिळतील 5व्या षटकामध्ये आलेत. पहिल्या मॅच मध्ये ज्यांच्या माध्यमातून आउटस्टँडिंग कामगिरी पाहायला मिळाली तेच सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. अशोक वन ऑफ द टॅलेंटेड गोलंदाज म्हणून यांची देखील ओळख आहे. स्ट्रायकर एंड वरती अजय भोईर पाहायला मिळतील. व्हाईट बॉल येतो आणि 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर तो देखील पंचांच्या माध्यमातून कॉल केला जातोय. ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो त्यावेळेस बाउन्सर तुम्ही टाकू शकता, परंतु ज्या वेळेस आपण टेनिस बॉल क्रिकेट पाहतो त्यावेळेस एकच बाउन्सर 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा कॉल पंचांच्या माध्यमातून केला जातो. काही डिसिजन जे मात्र आपण सातत्याने पाहत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अलग असतात. जसं की इम्पॅक्ट सब IPL मध्ये आहे परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाही आहे. यावेळेस फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय कबर पॉइंट रिझन मध्ये, फक्त एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने 35 पाहायला मिळतीये. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 66 धावांची अजूनही गरज आहे 11 चेंडूंमध्ये. प्रत्येक चेंडूवरती इथून षटकार मारावा लागेल. 11 चेंडूंमध्ये 66 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती अशोक पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक धाव आली आहे. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी अशोक यांच्या माध्यमातून पाहिली होती, तेच सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहेत. यावेळेस देखील डॉट बॉल येतो. फक्त औपचारिकता शिल्लक मॅच मध्ये येणारे 10 चेंडू 66 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 66 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पूर्ण प्रकारे हतबल भानू पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला अजय देखील पूर्ण प्रकारे हतबल आहेत. काय करावं हे कळत नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. एक धाव झाली कंप्लीट. समीकरण 9 चेंडू आणि 65 धावांची गरज. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या होती परंतु मी म्हणेल पाहिजे तसा एंड झाला नव्हता JC11 संघाचा, परंतु या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 चेंडू 65 धावांची गरज. इथे फटका अप्रतिम आहे. बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर मिड विकेटला क्लिअर करत अजय भोईरचा तडाखा. बॉल सीमा पार आलाय हा कणकणीत षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या मदतीने 42 आकड्यावरती. बॅटची कडा लागतीये. चेंडू चालाय लॉंग स्टॉप रिझन मधून. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पाहायला मिळतीये 43 या आकड्यावरती. 7 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच SP इंटरप्राइजेस विपक्ष
YK Warriors, toss won by YK Warriors. Elected to field, invited to bat SP Enterprises. इथे देखील फटका अप्रतिम आहे, परंतु 2च धाब्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धाब्यांच्या मदतीने एंड ऑफ 5th ओव्हर 5 षटकांची समाप्ती. 45 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 56 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि आता बॉलिंग मार्क वरती हेमंत कोट पाहायला मिळत आहेत. हेमंत कोट पाहायला मिळतोय. इथे फटका अप्रतिम आहे, परंतु 2च धाब्यांवरती समाधान मानावं लागतंय. 54 धाब्यांची गरज. 5 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता आहे मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. एकाच धाब्यावरती समाधान. एकही धाव नाहीये कंप्लीट आणि त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. 4 चेंडूंमध्ये 54 ची गरज. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि अजून एक डॉट बॉल येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई होती. एका बाजूला हेमंत कोट, दुसऱ्या बाजूला अजय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल हेमंत येत आहेत, स्वतः जज करतायत आणि त्यानंतर फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. इथे देखील पुन्हा एकदा कॅचची संधी. डाऊन दी बॉल हेमंत येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय JC11 या संघाने. अभिनंदन JC11 संघ. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत रुद्रराज 11 या संघाला.